हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च अनुस्मरणात् लभ्यते। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आयचे विष्णू सहस्रनामांतो आम्ही शिक्षित श्लोक खंचोमण म्हणरे. सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वभुग्विभुः. सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृग् विश्वभुग्विभुः. सत्कर्ता सत्कृतः साधुः जह्नुनारायणो नरः. सत्कर्ता सत्कृतः साधुः जह्नुर्नारायणो नरः. सुप्रसादः प्रसन्नात्मा अत विश्वधृग् विश्वभुग्विभुः. हंतु बितरे विश्वधृक् विश्वभुक् विभुः. विश्वधृक् एक नाम, विश्वभुक् एक नाम, विभुः ते ಒಟ್ಟು करताना विश्वधृग् विश्वभुग् विभुः जल. अनेक असंख्येयो प्रमेयात्मा. असंख्येयो प्रमेयात्मा आता सांगताना कोण नसच्या परंतु दोन्ही नाम असंख्येयो त्या एस असेल दिकून अप्रमेयात्मा. देव अप्रमेयूची, देव प्रमेय नाही तशावनो असंख्येयो रब्बनो प्रमेयात्मा म्हणरी ते तप्पु नाम जता. असंख्येयो प्रमेयात्मा ಒಟ್ಟು ಸಂಖ್ಯೆ ಜಲರಿ यो जतर एक दीर्घ एक मात्रा एक अक्षर तंडुचे. असंख्येयो प्रमेयात्मा विंगडकोन सांगता जलरी रब्बोन सांगता जला असंख्येयो प्रमेयात्मा मला तप्पु जता. असंख्येयो अप्रमेयात्मा रब्बो जला तशी सांगा ಒಟ್ಟು कोर जला एक मात्र तंडुका तशी. विशिष्टः शिष्टकृच्छुचिः स्नमय. विशिष्टः एक नाव जला शिष्टकृच्छुचिः तंतु दोन्ही नावस. शिष्टकृत शुचिः शिष्टकृत शुचिः शिष्टकृच्छुचिः यता. अन्य श्लोक. सिद्धार्थः सिद्धसंकल्पः. सिद्धार्थः सिद्धसंकल्पः. सिद्धिदः सिद्धिसाधनः. सिद्धिदः सिद्धिसाधनः. सिद्धिदः सिद्धिसाधनः. वृषाहि वृषभो विष्णुः. वृषकर्मा वृषोधरः. वृषाहि नाही ते अन्य श्लोक जता ते फाय पळूया. आजी दोन्ही श्लोक कसले म्हणरे. एक सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वभुक् विभुः. आथई आव सांगताना अन्य श्लोकात सांगले दिसता. सत्कर्ता सत्कृतः साधुः. साधुः म्हणका साधुर्जह्नो नाही. सत्कर्ता सत्कृतः साधुः
साधुः जह्नुर्नारायणो नरः जह्नुर्नारायणो आशिले आम्ही जह्नुः नारायणो नरः म्हणीत थंय विंगड विंगड करून सांगीत पळय सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वभुक् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुः जह्नुः नारायणो नरः जह्नुः नारायणो नरः ಒಟ್ಟು ಕರ್ಲರಿ ಜಹ್ನುರ್ ನಾರಾಯಣೋ ನರಃ ಜತ್ತ ತಶ್ಚವನು ಜಹ್ನುಃ ನಾರಾಯಣೋ ನರಃ ಅತ್ತ ಅನೇಕ असंख्येयो प्रमेयात्मा सांगला ते असंख्येयो अप्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृत शुचिः सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धि साधनः इति नामस अंतत नामावळिरम्मी पोळोची जलरी सुप्रसादाय नमः प्रसन्नात्मने नमः विश्वदृशे नमः दृक्कशिल्कडिन दृश्य येता विश्वदृशे नमः विश्वभुक् विश्वभुजे नमः विभवे नमः विभुः विश्वदृक् विश्वभुक् विभुः विश्वदृशे नमः विश्वभुजे नमः विभवे नमः सत्कर्त्रे नमः सत्कृताय नमः सत्कर्ता सत्कृतः सत्कर्ते नमः सत्कर्त्रे नमः सत्कृताय नमः साधवे नमः जह्नवे नमः नारायणाय नमः नराय नमः नराय नमः असंख्येयाय नमः अप्रमेयात्मने नमः विशिष्टाय नमः शिष्टकृते नमः शुचये नमः सिद्धार्थाय नमः सिद्धसंकल्पाय नमः सिद्धिदाय नमः सिद्धि साधनाय नमः हंगा दोन्ही श्लोक आयचे आता मी त्याचे अर्थ पळया सुप्रसादाय नमः सुप्रसादाय नमः प्रसाद मळरी परमात्माले प्रसन्नता मळरी अंतरंगांतू आमकेक आनंद दित्त पळतो इंटरनल ब्लिस म्हणटाची ते दित्तलो आमकां प्रसन्नता म्हळ्यार तें परमात्मान प्रसन्न जालें म्हळ्यार आमगेले अंतरंगांतूय संतोष जाता इत्या म्हळ्यार परमात्मान आमगेले अंतरंगा भितर आसूची न्हय अंतर्यामी जावन तशी सुप्रसाद चांग प्रसन्नता म्हळ्यार चांग म्हळ्यार कसं न्ही आनंद म्हळ्यार चांग आनी की चांग म्हळ्यार कसं न्ही संपूर्ण आनंद म्हणस आमकां पुराय लायफांत मेळचे थोडे थोडे आनंद परिपूर्ण आनंद म्हळ्यार खंय मेळचे मोक्षांत मात्र ज्ञानांतले हांगा थोडे थोडे आनंद थोडे थोडे दुख्ख संतोशा मागशी दुख्ख दुख्खा मागशी संतोश येतर आसता पळय तशी हांगा परिपूर्ण आनंद म्हणजे खातीर परमात्मो पूर्ण आनंदो स्वरूपानंदो म्हणून म्हणटा पळय इत्याक ताका दुख्खाचे स्पर्श ना तशी सुप्रसाद म्हूण आमी परमात्माला उडगास करतना आमकां अंतरंगांत पूर्ण आनंद दितलो परिपूर्ण संतोष दितलो तशी शुद्ध मनाचे निष्काम जावन आशिल्ले उपासनेक शुद्ध आनंद मेळचे तशें हांगा आनीक कसं म्हळ्यार सुप्र म्हणजे कोणाक म्हळ्यार ज्ञानीक ते सुप्र ते ज्ञानीकय तो सदां आनंद दितलो तशें न्हू ज्ञानींक संसारा बंधन म्हळ्यार दुख्खा दुखून पार करून संपूर्ण आनंद मोक्ष दितलो तशें ताका सुप्रसादाय नमः प्रसन्न आत्मने नमः प्रसन्न आत्मने नमः प्रसन्न म्हळ्यार प्लेजेंट प्रफुल्लता म्हणटाची आत्म म्हळ्यार सौल परमात्म म्हळ्यार केन्नाय तो प्रफुल्ल आत्म तो आमगेल म्हणके न्ही आमगेल अंगांत आशिल्लो जीवात्म तो परमात्माल म्हणके अविनाशी जावन आसच्या पुरो तो अजय जावन आसच्या पुरो अविकार्य जावन आसच्या पुरो कसल जाल्यार परमात्माल म्हणके तो दोशरहीत न्ही ताका दोश आसता देखून ताका शरीर मेळटा परमात्माक शरीर मेळचें न्ही परमात्मान हांगाचें दुख्ख निवारण करचें शरीर घेवन येवचें ताका जाय जाल्यार तशी प्रसन्न आत्मने नमः सुप्रसन्न मनान भक्तांगेल रक्षण करतलो आमी देवा रक्षण करी म्हूण कितले पंत म्हणटाची कितले जन म्हणटाची केन्नाय तो कुपील आसवे ना बेजार केलेलो आसवे
ना तशच्यान प्रसन्न मनान तो आमगेलें रक्षण करता. तशच्यान ताका प्रसन्न आत्मनी नमः म्हणजे कृष्णावतारान तो कुंतीले आनी पांच पांडवाले कसल कश्टा वेळार तांणी आपयतना तो हस्तर हस्तर येवन स्पंदन दीन वेताणें अस्तर अस्तर येयला हांकां रक्षण केलां ताणें. मात्र न्ही सान दुखून कितलेकी राक्षसाले संहार केला ताणें. 7 दिसाचेर डसतना पुतनी संहार करून राक्षस संहार कार्य सुरू केलेलें ताणें. जाल्यार हस्तरीयच तशिल तो प्रती राक्षसा मारतनाय तो दुखले अशें जाल्ले तशें जाल्लें म्हणा हस्तरच तशिलो. तशी विश्वदृशे नमः विश्व दृक दृक म्हळ्यार धारण करतलो. सगळे विश्वाक धारक तो धारण करतलो. तशें जावन विश्वदृशे नमः जाल्यार विश्व धृत म्हळ्यार धृक धारक म्हूण म्हळ्यार जाता जेवो धृत धृती धैर्य धैर्य म्हणूय देता. सगळे विश्वांतुले तागेले भक्तांक धृती म्हळ्यार एक चांगो गूण दितल देखून ताका विश्वधृते नमः विश्वदृशे नमः म्हणचे. विश्वभुजे नमः विश्व भूक भूक म्हळ्यार भोगता खातलो. कसो खातो तो सगळे ब्रह्मांड खाता खाता म्हळ्यार तोंडान चाबून खाता म्हण न्ही. प्रळय कालांत सगळे ताणें सृश्टी केलेले ब्रह्मांड एक दोनी न्ही कितले ब्रह्मांड सृश्टी केला. तितले ब्रह्मांडान तो प्रळय येतना तो ते सर्व ब्रह्मांड तागेले पोट्टांत दवरून घेता. तशें जावन ताका विश्वभुजे नमः विश्वभूक सगळे विश्व गिळ्ळलो म्हूण म्हणचे. कृष्ण जावन आसतना यशोदेक तागेले तोंडां भितर ताणें पुराय विश्व दाखय न्ही. आमगेले चेडवान पळय आंकरी म्हळ्यार तोंडाक खाण दिसचें तांणी खाल्लेलें दिसचें. तशी परमात्मा सर्वय तागेले उदरांत दवरून घेता म्हूण विश्वभुजे नमः. विभवे नमः विविधः भवति इति विभुः विविधः भवति अनंतानंत रूप घेवन येता अवतार घेवन येता आनी हांगाचे सर्व जनांक तागेले भक्तांक तो रक्षण करता. सर्वत्र व्याप्तोय वै विभव विशेष भावयती सर्व कर्म चांग कर्म विशेष जावन भावयती करयतलो जेवो समर्थ जावन भावयती पालन करतलो. सर्व समर्थ जावन ब्रह्मांडांत तो व्याप्त जालोलो अशी विभू म्हण येता आमी. आनी सत्कर्त्रे नमः सर्व जने ताका सत्कार करताची न्ही. सत्कार कोरका जाल्यार कोणाक कोरका वगळसुका जाल्यार कोणाक वगळसुका परमात्माक आमी हांगा आशिल्ले सर्व जना वगळसिताची परमात्मा वगळसुच्याक विसरताची. आनी एक सत्काराक अर्थ कसले म्हळ्यार पुजा परमात्माल पूजे एक सत्कारूची. तशें जावन सत्कर्त्रे नमः तो गुणान ज्ञानान सर्व जनांकय तो वयर आस आनी तशें जावन ताका सत्कार करताचे. हांगाय पळय लोकांत कोण आमगेल्या पशी चड जेवो समाजांत कोण बारी गुणी जन आसाची व्हड ज्ञान आसाची वयोवृद्ध आसाची ज्ञानवृद्ध आसाची हांकां थंय तांणी चड व्हड जातीचे उणी जातीचे म्हूण ना तसल जनाक तांगेले एक अर्हतेक वरलेले पुराय जनाल पशी श्रेश्ठ जालीची म्हणजे तांकां सत्कार करता पळय. तशी सही पूज्यतमो लोके तशें जावन परमात्मो स ही तोची पूज्यतमो लोके लोके पूज्यतमः लोकांतूची पूज्य म्हणून भीष्माचार्यान सांगून कृष्णाक राजसूय यागा वेळार अग्रपूज दिवय न्ही भीष्मान तशी परमात्माक पूज दिवच्याक तशी सत्कार म्हणजे तशें जावन सत्कार घेतलो. सत्कर्त्रे नमः भक्तांगेल करीन सत्कार पूजा सन्मान घेतलो. तशी आनी भीष्मान कृष्णाक अग्रपुजेक अर्ह म्हळेलें इत्याक म्हूण म्हळ्यार पळया तो स्वयं देवो जाल्यार आईल अतिथींक पुराय पांयार उदक दिवन येयाची भितर बैसाची तांणी जायबेक सजाई सकट निमगीत आशिल्लो. आनी सत्कार ताणें रामावतारांतूय ऋषींक पुराय सत्कार केलेलो आमी पळयताची. तागेलो प्रितीचो सुधामो वय ताकाय कृष्णान सत्कार कर न्ही. दुर्वासाक रथार बैसकारान ताणें रुक्मिणीन रथाचे बसवान तांडूचे जाग्यार तांणी राबून रथार बैसकारान तो रथ तांडून सगळे द्वारकी दाखय न्ही. आनी कोण सत्करता म्हणून घेता म्हळ्यार तो आमगेले भितरच
आमगेल भितर आसूं न्हू तागेल पूज करूं आमकां प्रेरण दिता, किर्तन करूंक आमकां प्रेरण दिता, प्रेरण दिवन करोयसून घेता, मात्र फल तो भक्तांक दिता, कोण केल्ला पळय तांकां दिता. तशें हांव ताका सत्कर्ता म्हणचें. सत्कर्त्रे नमः, सत्कृताय नमः, सत्कृताय नमः. हांगा सत्कर्ता म्हणून घेतिलो, सर्व जनाल करीन सत्कार करून घेवचो. परमात्मुची सत्कृताय नमः, सत्कृताय नमः. सत म्हळ्यार चांग, कृत करयतलो, सर्व कर्तृची परमात्मो. हांगा सर्व कर्तृ कोण? परमात्मा. तशें हांव ताका सत्कृत, सत्कृत. कसं सत्कृत, कसं चांग? ज्ञान, दुःख, संहार, अज्ञान, बंध, मोक्ष हे पुरे कर्तृ तोच. सृष्टी, सर्ग, प्रलय, महाविभूती, ज्ञान, दुःख, अज्ञान, बंध, संहार, मोक्ष हाजे पुरे कर्तृ जावन आशिल्लो परमात्मो ताका सत्कृत म्हणटाचे. आनी एक सत्य म्हळ्यार दोळ्या दिसची पुरे सत्य. सत्य म्हळ्यार शाश्वत, सत्य म्हळ्यार सत्य. सत्य म्हळ्यार कसं न्ही, आमगेले लौकीक दृश्टीक दिसचे पुरे सत्य. हांगा आमकां कसं दिसता, तो आनी सृश्टी केलेले पंचभूतांतू माती दिसता, उदा दिसता, उज्जू दिसता न्ही मे. आकाश न्ही आमकां अनिल मात्र दोळे दिसना. जाल्यार हे पुरे पंचभूत ताणें सृश्टी केले हे आमकां दिसता. तशीची हांतू भितर पळय, हांतू भितर सुरवे सृश्टी केलेले परमात्मान माती, उदक, उज्जो, ते नंतर वरलेले ताजी व्युत्पत्ती आमी हांगा कसं पळयताचे पळय. हांगाय पळया माती ती झडीची तो गोचर बसता वय वे तमोगुणी म्हणटात ताका. उदक ते खंय तो गुजागस पळय थंय वळतर आसता, ताका रजोगुण म्हणटा, चंचल तें वतर आसता. उज्जो पळया वैरी, जोळचे वैरी, उज्जो वैर 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 वतर आसता पळय जोळून. तशें हांव उज्जो सत्वगुण, माती तमोगुण, उदक रजोगुण म्हणटा. जेवो जाल्यार वेदव्यासान एक उतर सांगिल्लें आसा कसलें म्हळ्यार हें जगत्यांतू हे दोळते कसलें जेवच्या नजशील जायनी, जेवकाशील जायना नशी रब्बनी म्हूण. तशें म्हळ्यार ताजे अर्थ परमात्मा हांगा कसले जेवका खंयचे वेळार जेवका तेका रयसी तर वता. तशी चांगय ताणें आमकां चांग केलें आमकां वायट केलें म्हूण आमी म्हणचें जाल्यार तें आमगेलें कर्मफल. परमात्मा कसलें करतना आमकां वायट म्हूण दिसता पळय तें बाई आमगेलें चांगा खातीर करचें. चांग म्हूण दिशील कशी चांगा खातीर करचें तें आमी आमकां जाता. जाल्यार आमकां कसं की आमकां दिसता यो देवान आमकां इतलें वायट केलें ना, कसं की एक चांगा खातीर केलां कसं म्हूण आमकां गोतना. तशें हांव न्हू सत्कर्त्रे नमः, सत्कृताय नमः. आतां साधवे नमः. साधू म्हळ्यार सात्वीक, सात्वीक जावन आशिल्लो सज्जन म्हणटा. परमात्माला इतले व्हड सात्वीक मुर्ती खंयची आसवे, परमात्माला इतले व्हड सद्गुणाची मुर्ती खंयची आसवे. इत्याक परमात्माक वायट म्हळ्यार कसलें नंची ना. सकल गुण परिपूर्ण, सर्व सिद्धी केलेलो, सर्व साधन केलेलो. तशीची तो परमात्मो परिपूर्ण पवित्र सकड म्हणटाचे आमी दोषरहितो निर्दोषो. तशें हांव परमात्मो साधू. जहनवे नमः. ज म्हळ्यार सोडलेलो. कसो सोडलेलो? परमात्मा नाक्कशील पुरे सोडता. नाक्कशिलें ताका नज्जशील कसो आसा तें पुरे सोडता. खंयचें नाक्कशिलें? अहंकारो आनी ममकारो तें ताका ना परमात्मा. आमी तागेले जहनू म्हळ्यार नाम उडगास केल्यार आमगेले हांगा आशिल्ले अहंकार ममकार तो बाई सोडवायता. परमात्माक अवतार घेवन येता न्हय तेदन तो ममत आशिल्लो न्हय, ताका ममकार आशिल्लो न्हय, ताका अहंकार आशिल्लो न्हय म्हूण लेखलें तेदनाय ना आशिल्लो ताका. परमात्मा अवतार घेवन येता न्हय दोशरहितूच तो, ताका ममकारो अहंकारो तेदनाय ना. कृष्णावतार काण पळया, रामावतार काण पळया. बापसूल वाक्य परिपालनीक तो रन्नावच्या बाई सरला तेदना आवसो बेटू वता तो कौसल्य सांगता तूं अन्नाले उत्तर पालन केल्लें आम्हाला उत्तर पालन करका म्हणून तुका दिसना हांवें रामा. म्हाका सोण वता न्हू तूं, म्हाका कोण सांगा म्हणून तिगेलें वात्सल्यांत तिगेलें ममतेचें बंधनांत ताका घालूं पळयल्यार तो त्या जायना अम्मा हांव अन्नालें उत्तर पालन करूं वचूं मेगेल सुरवेचे धर्म तो. तूं म्हाका आशिर्वाद करका म्हण तिका उतरान तूं बांदीत तो. तूं पुत्तान चांग करल्यार संतोष पावचे अम्मान. आतां अन्नाल उतर पालन करनातलें हांव कृतज्ञ जाता, दोशी जाता. पुत्तान दोशी जायना अशें पळोवचें कोणें अम्मान.
तशावनामा तू म्हाका संतोशान ओप्पीक दिता तुगेलो आशिर्वादारी हांव हें अन्नान सांगील कार्य पूर्ण करून येवचें न्हू मम्मा म्हाका आशिर्वाद दी म्हूण तिका उतरान तू बांदिता मागीर तिका उपाय येवना मागीर ताका कसलेंय सांगू जायना ती आशिर्वाद करता तशी वात्सल्य ना ताका अवतार घेवन येता न्ही भक्तवत्सल तो तशी वात्सल्य ना म्हळ्यार न्ही हांगाचे प्राकृतीक अहंकार ममकार ना ताका आनी एक कसं म्हळ्यार म्हळ्यार जनन म्हणटाची हंती म्हळ्यार संहार करतलो म्हळ्यार जनन आनी मरण दोन्ही करतलो सृष्टी आनी संहाराचो कर्तृ कोण ताका जहनू म्हणटाची आमकां जहनू म्हळ्यार सामान्य जावन जहनू मुनी आनी गंगेले उडगा सेवचे न्हय भगिरथान गंगेक हाडून नाना प्रयत्न करून ईश्वराक वलसानू तागेले माथ्यार देवील गंगेक सपूर जावन धार सोडतरी ताणें भगिरथान घेवन वतना ती मागीर होडी होडी जावन वाड्डून थंय जहनू मुनील आश्रमांत रिग्गून सगळे तपोवन नाश करतना कोप येवन जहनू मुनी त्या गंगेक आपोहन घेता गोतस्य प्रजना मागीर वापास भगिरथान सर्व ऋषी मुनीन सर्व देवतेन प्रार्थना करून जातरी जहनू ती ताका कन्ना दुखून तागेले उजवे कन्ना दुखून गंगी सोडता ह्या पुरी जाणां गोतस तशी गंगेक जाह्नवी म्हणटाची जहनू मुनीक परमात्माले गुणवाचक नाम मेळ्ळेले सर्व सोडलेलो म्हूण जहनू सर्व सोडलेलो तशें जावन ताका जहनू मुनी म्हणचे नारायणाय नमः नार म्हळ्यार सुरवे प्रकृतीक नार म्हणटाची उदकाक नार म्हणटाची ज्ञानाक नार म्हणटाची तशी सृष्टीकची सुरवे आशिल्लो तशें जावन नारायण इत्याक जीव समुदायाकय हांगाची जीव सृश्टी आसा पळय ताकाय नार म्हणटाची नारस्य अयनम यस्य नारायणः म्हळ्यार सगळे जीव समुदायाक आश्रय दिल्लो नारायण उदकाकय नार म्हणटा देखून उदकांतूय आश्रित जावन आशिल्लो नारायण पळया प्रळय कालांत योग निद्रे आसतना ताणें उदकांत सुचें तशी जीव समुदायाक आश्रय दिल्लो तशें जावन नारायण उदकां भितर आश्रय घेतिल्लो तशें जावन नारायण आनी एक कसो म्हळ्यार नार म्हळ्यार ज्ञानान परिपूर्ण जावन आशिल्लो नारायण न दोश नातिलो म्हळ्यार दोश न दोश नातिलो दोश ना नशी गुणपरिपूर्ण जावन आशिल्लो नारायण तशी सर्व नरांक म्हळ्यार मनशांक कडेच आश्रय अयन आश्रय तशें जावन सर्व नरांक गेलो कडेच आश्रय म्हळ्यार मोक्ष म्हणलेले कडेन आश्रय दितलो परमात्मा नारायण आनीक नराय नमः नर म्हळ्यार न्ही जावन बन्नंजे गोविंदाचार्य सांगताची नर म्हळ्यार शेष आविश्ट जावन आशिल्लो परमात्मकय अर्जुनालांतूय नर म्हळेले अवताराचे आवेश आशिल्ले गोतच न्हय तशी आनी सर्व नरांतूय कितली चंद करून बन्नंजे आचार्यान ह्या गोविंदाचार्यान सांगला म्हळ्यार सर्व नरांतूय शेषू कुंडलिनी शक्तीचे संकेत जावन आसा एक शरिरांत चारी पुरुष शरीर पुरुष छंद पुरुष शरीर पुरुष म्हळ्यार शरिराचे कार्य करूंक जावका आशिल्ले पुरुष तो ताका शिवशक्ती म्हणटाची तशी छंद पुरुष म्हळ्यार मनांतुले आलोचन आनी पराशर पश्यंती मध्यमा वैखरी हें वाचस्पतये नमः म्हणटना हांव सांगला म्हाका गोतना भाशेन तूं चारी एक भाश भायर येवका जाल्यार चारी पराशर पश्यंती मध्यमा वैखरी रूप हें वाकशक्ती म्हणटाची जावका हें छंद पुरुश कोण आमगेले तोंडा दुखून मंत्र ह्या सकट भायर येवच्याक शेषूची आमकां कारण जावन आसा तशें जावन परमात्मा शेशाले आविश्ट जावन आसा म्हणचें आनीक कसलें म्हळ्यार वेद पुरुश गरुड ताणें जागृत जाल्यार वैदिक वाङ्मय शक्ती आमकां मेळटा समस्र पुरुश छंद पुरुषां भितर अभिश्ट जावन सर्व अर्थ करून घेतलो परमात्मा म्हळ्यार एक शरिरांत शरीर पुरुष शिवशक्ती ताजे नंतर मनांतूल आलोचन दितलो छंद पुरुष शेषू ते छंद पुरुष शेषू कसं करता म्हण शेषाभिश्ट जावन आशिल्लो परमात्मा गरुडालांत म्हळ्यार गरुडालांत वेद पुरुष गरुडाक जागृत करता आनी वैदिक वाङ्मय शक्ती मेळटा त्या वैदिक वाङ्मय शक्ती मेळ न्हू समस्र पुरुष म्हळ्यार सर्वय त्या जिवाक कळयसितलो परमात्मा
आता अन्यक असंख्ययो अप्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृत शुचिः सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः असंख्येयाय नमः असंख्येयाय नमः व एक दोन तीन चार हजार तशी परे संख्येचे लिमिटेशन्स नसतिलो म्हळ्यार संख्यावाचकान सांगू जायना नतिलो तागेलांत एक चारी चांग गुणस रे मागीर पूर धंतो स वायट चारी चांग अशी पुरे मनशांक सांगू येता सामान्य मनशांक परमात्म अनलिमिटेड तागेले गुण सांगूचे आमकां री कितले की जन्म गेला रे आमगेले गुण तागेले गुण सांगून सरनाके तशी ताका अनंत रूप खंयचे खंयचे अवतार तागेले आमकां गोत्तशिले भागवतान तांणी सांगिल्लें की 24 अवतार आमी बायपाट करून सांगू येता ताजे नंतर खंयचे कितले रुपान येयला म्हण कोणाक गोत्तो केदन केदन कशी अवतार घेवन येयला म्हण कोणाक गोत्तो तो कोणाकय गोतना तशी अनंत रूप अनंत गुण परिपूर्ण अनंत क्रिया कर्म करतलो वेदांतू सांगता पळया भुंयतुले धूळ कितलेस म्हूण लॅक कर म्हळ्यार त्या लॅक करीत जाल्यार देवाले रूप गुण कर्म म्हळ्यार महिमा लॅक घालच्याक साध्य ना म्हूण म्हळ्यार सृश्टींतू प्रति एक जिवींतू जेवो सृश्टी जावका जाल्यार जाय आशिल्ले पंचभूतात्मक प्रकृतींतू पंचकोश अन्नमय ज्ञानमय सकट पण ते सप्तधातु पंचेंद्रिय अंत पूरे अंत अनंत रूपारे अनंत शक्ती जेवण आसूची परमात्मची सृष्टींतू पुराय जिवींतू परमात्मस ते जिवींतूय आसूचे इंद्रियांतू मनांतू चैतन्यांतू तांतूय परमात्मो व्याप्त जावन आसा ते एक देह जावका जाल्यार पंच इंद्रिय म्हळ्यार पंचभूत सप्तधातू हे पुरे जावका ನಮ್ಮ देहाक एक देह निर्माण जावकले केलेले कोणे परमात्मनाचे तंतूय परमात्मा आसा तशी अनंत रूपान आसता तो अनंत शक्ती रूपान प्रति एक जीवाल देहांतू आसता मात्र ताणें एक सृश्टी केली म्हणले क्या ती सृष्टी कितली कोरोस्वे आमी सांगू 84 लक्ष जीवराशी 84 लक्ष म्हळ्यार जीव तशी न्ही 84 लक्ष योनी योनी म्हळ्यार विंगड 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 विविध सृष्टी तांतू भितरी ते 84 लक्ष योनी म्हळ्यार विंगड विंगड स्पिशीस म्हणटा पळय आमी ते तांतू भितरी एकक योनींतू असंख्यात जीव करणी ताणें मनीश एकलो वे असंख्यात मनीश तशीची गायो एक दोनी मे नाही गायी तशीची लॅक करू जायना नतिले पक्षी तशीची क्रिमिकीटय तशीची पतंगय तशीची रूखय तशीची पर्वतय तशीची नय्योय तशीची असंख्यात करतरच तो कितली की सकडे मात्र न्ही ताणें केल्ले सृश्टी कशी असंख्यात म्हण कळ्ळें ताजे नंतर ग्रह नक्षत्र असल यांची कितली की असंख्यात वैवे नक्षत्र लॅक करू जायना ग्रह पण आमी सांगताच एक ब्रह्मांड रचन जावका असल कसल की ग्रह नक्षत्र कितले की सकट ताणें सृश्टी केले असल एक ब्रह्मांड सृश्टी केले न्ही असंख्यात ब्रह्मांड सृश्टी केले ताणें तशें जावन परमात्माक तागेले लिमिट्स तो इतले तितले म्हण सांगू जायना नतील देखून ताका असंख्येयाय नमः आनी संख्या म्हण शब्दाक ज्ञान म्हण म्हणटाची सांख्य योगांत पळय सांख्य संख्या योग न्हय तें तशी सांख्य संख्या म्हळ्यार ज्ञान म्हूण येता तशी परमात्मो असंख्यात अनंत अपार ज्ञानसागर तशें जावन कोण भक्त आसत तांकां ते ज्ञानसागरांतले थोडे ज्ञान दिता तो तशें जावन ताका असंख्येय म्हणजे आनीक अप्रमेयात्मने नमः न प्रमेयः प्रमेय म्हळ्यार कसं न्ही व्याकरण शिक्षा असल पुरे वेदांगान ते परमात्म अशें आसत तशें आसा म्हूण सांगू जायना न्ही जावन वेद आमकां परमात्माले विशयी सांगता जाल्यार वेदाकय परिपूर्ण जावन परमात्मा कशें म्हूण सांगू जायना तशी वेदा निमित वेद आमकां न्ही जावन कसं म्हणटाची वेद प्रमाणशास्त्र म्हणटाची परमात्माले विशयी अशीची तशीची म्हूण प्रमाण रुपार सांगचें कसलें म्हळ्यार वेदान कोणी सांगचें वेदान जाल्यार तें प्रमाणशास्त्र म्हणून सांगून घेतिल्ले वेदाकय परमात्मा अशी आसा तशी आसा म्हूण सांगून ते प्रमेय म्हळ्यार अळते करून सांगचें इतलो आसा तितलो आसा म्हूण मापन करून सांगू जायना नतील देखून अप्रेमेयात्मा
परमात्मा संपूर्ण जावन लक्ष्मी काही कसले तागेल विषय गोतना काही संपूर्ण जावन तागेल वटू वस्त ती सगळं दिसू तागेल हृदयान तोचता तागेल सर्व काम करता छत्र चामर व्यजन पर्यंक पुराय लक्ष्मीची ज्याला रे सगळो दिस परमात्माला सुತ್ತमुत्त असून परमात्माला पूर्ण विषय ती काय गोतना म्हणताना आम्ही कसले परमात्माला विषय गोतच म्हणून सांगचे नव्हे अप्रमेयात्मने नम विशिष्टाय नमः विशिष्ट विशिष्ट तो विलक्षण पुरायजनाल्पशी विंगड विलक्षण म्हणले कुठले आम्ही अंग विलक्षण म्हणजे कसं लाग म्हणा एक नमने विचित्र अशी लाग परमात्म तशी नाही तका म्हणताची बहुचित्र विचित्र जगदाकरणात म्हणून म्हणताची ज्याला रे विचित्र म्हणून म्हणा आमगेल रूपा आमगेल रीती रे विचित्र नाही तो विचित्र म्हणा विशेष लक्षण आशिलो जेव्हा युनिक पीस म्हणता पळय हांगा आम्ही युनिक पीस म्हणून कोणा म्हणजे एक विचित्रशी दिसिलो तागेल इतला एकलो आशिल्लो ताका विचित्र युनिक पीस म्हणजे तशी विशिष्टाय नमः तशी विशिष्ट म्हणून म्हळ्यार तागेले एक विशेष जावन आसूचे विषय तागेल म्हणके विंगड कोणेय नांची म्हणले खातीर विशिष्टाय नमः आनी अंतो ह्या श्लोकांत वरलेले नामाचे अर्थ आमी बायचे दिसा पळया आजी सांगिले सर्व परमात्माल विषयू परमात्माले गुरुंगेले चरणारविंदाकचे समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।